नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची देवमाणूस ही कादंबरी आणि आज भाग 9. TYBAची परीक्षा 1 महिन्यावर आली होती. राणीनं BAसाठी स्पेशल इंग्रजी या विषयाची निवड केलेली होती. इंग्रजी पाश्चिमात्य साहित्यातल्या शेले, किट्स, बॉयरन, वर्ड्सवर्थ या कवींच्या कविता तिने अभ्यासल्या. शेक्सपिअरची नाटकं तिला मनापासून आवडायची. हॅम्लेटचं मनोविश्लेषण तिने काळजीपूर्वक लिहिलेलं होतं आणि पुण्यातल्या एका प्रसिद्ध लोकप्रिय साप्ताहिकातनं ते छापूनही आलं होतं. त्यामुळे महाविद्यालयात एक हुशार अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून तिची गणना झाली होती. मुळातच ती भावनाशील, हळुवार वृत्तीची असल्यानं तिला साहित्याबद्दल अवीट अशी गोडी होती. वर्ड्सवर्थच्या निसर्ग कविता ती रममाण होऊन जायची, तर किट्स आणि शेली यांच्या प्रेमकविता तिला खूप आवडायच्या. समीक्षा हा विषय मुळात किचकट, पण हा विषय तिच्या चांगल्या आवडीचा होता. या विषयावर ती आपल्या मैत्रिणींच्या बरोबर तासनतास बोलत राहायची. एकदा ती बोलायला लागली म्हणजे बोलतच राहायची. वर्गातली व्याख्यानं ती लक्ष देऊन ऐकायची. उरलेल्या वेळात ती ग्रंथालयात असायची, संदर्भ ग्रंथ वाचायची, टिपणं तयार करायची. अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टीत तिचा सहभाग जवळजवळ नसायचाच. खूप हुशार होती ती. समाजातल्या सगळ्या थरातल्या तिला मैत्रिणी होत्या. तिची जीवाभावाची मैत्रीण म्हणजे शोभा कुलकर्णी. दोघींचा स्वभाव मिळता जुळता असल्यानं खूप गट्टी जमली होती त्यांची. दोघी एकाच वर्गात आणि विषयसुद्धा इंग्रजी, त्यामुळे ते जास्त जवळ आलेल्या होत्या. कॉलेजमध्ये एक गणित ठरलेलं होतं की जिथे राणी आहे तिथे शोभा असली पाहिजे आणि जिथे शोभा आहे तिथे राणी असलीच पाहिजे. वसतिगृहातसुद्धा दोघींच्या खोल्या अगदी जवळजवळ असल्यानं त्या नेहमी एकमेकींच्या सानिध्यात असायच्या. शोभा राणीच्या खोलीत ज्युलियस सीझर नाटकावरच्या नोट्स बघत होती. तिने सहज हातातल्या घड्याळात बघितलं, 4 वाजत आले होते. नोट्स बाजूला ठेवून तिने केसातनं कंगवा फिरवला, पावडरचा पफ चेहऱ्यावर मारला आणि राणीकडे बघून ती म्हणाली, राणी, कंटाळा आलाय बाई अभ्यास करून करून, थोडंसं पर्वतीकडनं फिरून येऊयात का? ठीक आहे, कपडे बदलून ये माझ्या खोलीत, मी कपडे बदलते. शोभा घाईघाईनं आपल्या खोलीत शिरली. तिने सलवार कुर्ता घातला, पायात उंच टाचेच्या चपला घातल्या. खांद्यावरची आपली पिवळ्या रंगाची ओढणी सांभाळत ती राणीच्या खोलीत शिरली. राणी आरशासमोर उभी राहून साज शृंगार करत होती. तिला बघून राणी म्हणाली, बरी कल्पना काढलीस ग बाई, मलासुद्धा कंटाळा आला होता. या सेंट जॉन ऑफ आर्कनं डोकं खाल्लंय माझं. हजारो वर्षापूर्वी समाज किती कडवट होता, तरीसुद्धा तिने समाजविरोधी प्रवाहात पोहून जायचं ठरवलं होतं. साधी गोष्ट नाही ती. असू देत ग ते, तुला अभ्यासाशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग? आरशातल्या राणीच्या रूपाकडे बघून ती म्हणाली, राणी, मी जर मुलगा असते ना तर काय केलं असतंस? मी काही संधी गमावली नसती. गप ग, चावट कुठली? अगं खरं बोलते मी. अगं माझ्या सोनूलीला माझी दृष्टी लागायला नको. आपण दोघी रस्त्यानं जायला लागलो म्हणजे तरुण मुलं मागे वळून वळून का बघतात ते आत्ता कळतंय मला. मला वाटायचं पोरं मला बघून मागे वळत आहेत, पण आता कळलं की बास, हां चल आता. दोघी मैत्रिणी बाहेर पडल्या. पुण्याची वाट बेसुमार झाल्यानं रस्त्यानं पायी चालणं कठीण झालेलं होतं. रस्त्याने स्कूटर, रिक्षा, टॅक्सी एकसारख्या धावत होत्या. फुटपाथ म्हटला तरी लोकांची तोबा गर्दी उसळलेली होती. या निघाल्या होत्या त्या बाजूला गर्दी कमी होती. शोभा हळूच म्हणाली, शनिवार वाड्याकडे जायचं का गं? आता काय आहे तिथे? भग्नावेश राहिलेत फक्त, दुसरं काय आहे की गं? मस्तानीचं उदात्त प्रेम. मला तर बाई मस्तानी महालाचे भग्नावशेष सारखे बघावेसे वाटतात, कारण तिथं म्हणे तिचा अतृप्त आत्मा वास करतो. बघ ना, एक नाटकशाळा चालवणारी बाई, पण तिने थोरल्या बाजीराव पेशव्यांना जे काही दिलं ते खुद्द पेशव्यांच्या बाई नाही देऊ शकल्या. अर्थात थोरले बाजीराव पेशवे दिलदार होते म्हणा. त्या काळात पुण्यातला सगळा ब्राह्मण वर्ग त्यांच्या विरोधात उभा राहिला होता, पण तसूभरसुद्धा हल्ले नाहीत ते. तिच्यासाठी तिळतिळ तुटत राहिले, पण माघार नाही घेतली. मस्तानीला भरभरून प्रेम दिलं त्याने. शोभा, अगं झालंय काय? आज प्रेमाशिवाय दुसरं काही बोलतच नाही आहेस का? कुठे गुरफटली आहेस? हो, गुरफटली आहे. अगं बाई, कुठे? तुझ्याच प्रेमात. काहीतरी काय बोलते आहेस? रागवलीस?
राग आणि तुझ्यावर? शक्य आहे का ते? बोलता बोलता त्या दोघी पर्वतीच्या बाजूनं एका वळणावर आल्या. समोरनं एक स्कूटर येत होते. वळणावर स्कूटरचा वेग कमी झाला नाही. वेगात वळणावर आलेल्या त्या गाडीनं राणीला ओझरता धक्का दिला. त्यामुळे ती बाजूच्या किलोमीटरच्या दगडावर जोरात जाऊन आपटली. ती स्कूटर आली तशी निघून गेली. साधी माणुसकी या नात्यानं तो स्कूटर चालक थांबला नाही. शोभा संतापली, मोठ्यांदा ओरडून म्हणाली, नीच कुठला, रस्त्यानं एवढ्या भरधाव वेगानं गाडी चालवतोय, मेला. तशीच ती पळत राणीकडे गेली. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, राणी लागलंय का गं? हो गं, हाताच्या कोपराला खरचटलंय. अगं बाई बाई बाई, कपाळाला दगडाचा मार लागलेला दिसतोय, रक्त भळभळतंय. आता काय करू मी? डांबरी रस्त्यावर जोरात आपटल्यानं राणीच्या देहातनं जीव घेण्या कळा येत होत्या. वेदनेनं ती तोंड वेडंवाकडं करत होती. त्याचवेळी मागून आणखी दुसरी स्कूटर आली. एक उमद्या व्यक्तिमत्वाचा रुबाबदार तरुण ती स्कूटर चालवत होता. रस्त्यावर ह्या अशा दोन तरुणींना बघून त्याने आपली स्कूटर जवळ नेऊन थांबवली आणि आस्थेनं विचारलं, काय काय झालंय काय? बघा ना, मेले गाड्या चालवतात म्हणजे काय एखादं विमानच पळवतात जणू. अहो पण काय झालं कळू द्या ना. अहो तो मेला स्कूटर वळणावर इतक्या वेगात चालवत होता आणि हिला जोरात धक्का देऊन निघून गेला. थांबला सुद्धा नाही माणुसकीच्या नात्यानं. पण मग तुम्ही त्याचा राग सगळ्या वाहन चालकांवर का काढताय? मी थांबलोय की आत्ता? राणी पहिल्यांदाच त्या तरुणाशी बोलली आणि म्हणाली, अहो त्या स्कूटरने मला धक्का दिला आणि मी समोरच्या दगडावर आपटले. अरे छा, अहो तुमच्या कपाळाला जखम झाली आहे, रक्त भळभळतंय त्यातनं. चला चला, जवळ संचेती हॉस्पिटल आहे, मी तिथे तुम्हाला डॉक्टरांच्याकडे घेऊन चलतो, चला चला. शोभाकडे वळून तो तरुण म्हणाला, तुम्ही मागणं या, जवळच्या हाकेच्या अंतरावर आहे दवाखाना तो. राणी घाईगर्दीत म्हणाली, नाही नको, मी जाईन चालत, उगाच तुम्हाला कशाला त्रास? यात कसला आलाय त्रास? ऐन संकटाच्या वेळी मदत करण्यात खरा मानव धर्म आहे. अशा वेळी माणसानं माणसाच्या उपयोगी यायला लागतं. बसा. राणी स्वतःच्या मनाविरुद्ध स्कूटरवर मागे बसली. गाडी सुरू करता करता तिच्याकडे बघून तो म्हणाला, तुम्ही या बरं का तिकडे? शोभा त्याला बरं म्हणाली. त्यांनी संचेती हॉस्पिटलच्या आवारात गाडी उभी केली. राणीला आत नेलं. डॉक्टरांनी तिला ड्रेसिंग टेबलवर घेतलं, जखम धुतली, मलमपट्टी लावली, कपाळावर कापडी बँडेज बांधलं, धनुर्वात प्रतिबंधक टिटॅनसचं इंजेक्शन दिलं. त्या तरुणानं मोठ्या आदबीनं डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर बिल किती झालं? 20 रुपये. 20 रुपयाची नोट त्याने डॉक्टरांच्या हातात ठेवली. तेव्हा राणी लगबगीनं म्हणाली, अहो मी देते. राहू द्या हो, माझे पैसे कुठे वाईट मार्गाला चाललेत. कोणाच्या तरी उपयोगी पडल्याचं पुण्य मिळणार आहे ना मला. ऐनवेळी तुम्ही केलेली मदत फार मोलाची ठरली. मलाही तुम्हाला मदत केल्याचं समाधान लाभलं आहे. आभारी आहे. आभार कशासाठी? अहो शिष्टाचार आहे तो. आभार मानलेच पाहिजेत, नाही तर समोरच्या माणसाचा असंस्कृतपणा दिसतो ना. अच्छा. तेवढ्यात घामाघूम झालेली शोभा जवळ आली. ओढणीनं घाम पुसता पुसता म्हणाली, अगदी वेळेवर केलेल्या मदतीबद्दल मी माझ्या मैत्रिणीच्या वतीनं आभार मानते. नो, नॉट नेसेसरी. त्या दोघी आवारातनं बाहेर पडत नाहीत तोच तो तरुण स्कूटरवरनं निघून गेला. थोडं अंतर चालून गेल्यावर शोभानं विचारलं, कोण होतं का हा? मला काय माहिती बाई. अगं बाई, म्हणजे तू नाव नाही विचारलं? नाही ना गं, तशी संधीच नाही मिळाली. वेडी आहेस तू. अगं बिचाऱ्यांनी इतकी मदत केली, स्वतःच्या गाडीवरनं दवाखान्यात आणलं, त्याच्याकडनं उपचार करून घेतलेस आणि साधं नाव नाही विचारलं. सांगितलं ना शोभा, संधी नाही मिळाली. आपली चूक कबूल करता करता ती गयावया करून म्हणाली, बिल किती झालं गं? 20 रुपये. कोणी दिलं? त्यानेच दिलं. तुला नाही पैसे देता आले? अगं मी देत होते, पण त्याने देऊ दिले नाही. किती आजागळ आहेस राणी तू. एक तर त्याचं नाव विचारलं नाहीस, बिलसुद्धा त्यांनी भरलं. उगाच दुसऱ्याच्या ऋणात कशाला राहायचं माणसाने? त्याचे पैसे परत करायला हवेत. अगं मी खूप प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलंच नाही. ठीक आहे. सागरातसुद्धा 2 ओंडक्यांची भेट कुठे ना कुठे होते, केव्हा तरी भेटेल. त्या वसतिगृहात आल्या तेव्हा राणीच्या कपाळाला बँडेज बघून अधीक्षक बाई म्हणाल्या, काय गं, काय झालं कपाळाला? मॅडम, स्कूटरनी धक्का दिला. अगं रस्त्याने नीट बघून चालावं. सध्या शहरात पायी पायी चालणं कठीण होऊन बसलं आहे. फिरायला जायचं तर पर्वतीच्या दिशेला जायचं, तिकडे वर्दळ नसते वाहनांची. बाई, आम्ही तिथेच गेलो होतो आणि तरीसुद्धा
ठीक आहे, गोळ्या घे, औषध घे, आराम कर. 2-3 दिवस राणी काही रूममधनं बाहेर पडली नाही. एक दिवस शोभा काही कामानिमित्तानं सदाशिव पेठेत आपल्या मावशीकडे गेली होती. शोभा हॉस्टेलवर नाही, त्यामुळे राणी झाली बेचैन. एकटी होती, त्यामुळे तिला करमत नव्हतं. मग जवळ कुठेतरी फिरून यावं म्हणून ती बाहेर पडली. नकळत तिची पावलं परत पर्वतीकडे वळाली. त्याच वळणावरनं जाताना ती थोडीशी दचकली. समोर बघून ती पाऊल उचलत नाही, तेवढ्यात त्या दिवसाची हिरव्या रंगाची स्कूटर समोरनं येताना दिसली. राणीला बघून त्याने आपली स्कूटर थांबवता थांबवता म्हटलं, अहो या बाजूला तुम्ही फिरायला नका येत जाऊ. का? इथे ह्या वळणावर धोका असतो ना. मग अशा धोक्यांना नेहमी सामोरं जावं माणसानं. त्याने काय होतं आहे? प्रबळ होऊन संकटाशी सामना द्यायची हिंमत वाढते आहे. सुंदर. काय तुमचं बोलणं हो, चे काहीतरीच. आज एकट्याच? हो, शोभा मावशीकडे गेली आहे. हां, म्हणजे तुम्हाला सोबत नाही आहे. सोबत नाही आहे म्हणून तर एकटी निघाली आहे. पर्समधनं 20 रुपयांची नोट काढून समोर धरत ती म्हणाली, हे घ्या बरं तुमचे पैसे. हे कसले पैसे? अहो त्या दिवशी दवाखान्यात डॉक्टरांचं बिल तुम्ही दिलं होतं ना. हे बघा, दिलेलं दान मी परत घेत नाही. ह्याला तुम्ही दान म्हणताय? अहो सत्कारणी पडलं म्हणून दान म्हणायचं नाही का. मला सांगा, तुम्हाला ते पैसे नको आहेत का? नको असतील तर ते पैसे आपण हॉटेलमध्ये खर्च करू. म्हणजे तुम्हाला पैसे दिल्याचं समाधान, मला खाल्ल्याचं समाधान. आहे का तयारी? हो. नकळत तिच्या तोंडून होकार बाहेर पडला. लक्षात आलं तेव्हा तिने जीभ चावली. त्यांनी गाडी सुरू करताच ती मागे जाऊन बसली. थोडंसं अंतर ठेवून ती बसली होती. ब्रेक लावताच गाडीचा वेग कमी व्हायचा. त्यावेळी तिचा खांदा त्याच्या पाठीला स्पर्शून जायचा. तेवढ्या स्पर्शानं एक सुखद भावना देहातनं धावत जायची. देह हलका फुलका झाल्यासारखा वाटायचा. तिला शंका आली की हा वेगानं गाडी चालवून हेतू पुरस्सर ब्रेक लावतोय. पण तसं काही नव्हतं. येणाऱ्या एखाद्या वेगवान वाहनाला जाऊ देण्यासाठी तो गाडीचा वेग कमी करायचा. तिला पुन्हा पुन्हा वाटायला लागलं की यांनी असाच ब्रेक दाबत राहावा. स्कूटर हॉटेल पानिपत समोर येऊन थांबली. दोघांनी समोरच्या खुर्च्या पकडल्या. दोघांच्या वागण्यात थोडा मोकळेपणा आला होता. त्यांनी विचारलं, काय घेणार तुम्ही? तुम्ही घ्याल ते. अच्छा. वेटर, इडली डोसा आणि 2 सामोसे आण. तिच्याकडे बघून तो म्हणाला, दुसऱ्यांदा भेट होती आपली, पण तुमचं नाव नाही कळलं मला. नावात काय आहे? नावात सगळं आहे. जन्माला येणाऱ्या बालकाला नाव दिलं जातं ते उगाच का? नावाशिवाय सगळ्यांचं आडे येईल. अहो कुत्र्या मांजराला सुद्धा नावं ठेवली जातात. जन्माला येणाऱ्या बाळाला नाव दिलं नाही तर या माणसांच्या बाजारात कुणी कोणाला ओळखणार नाही. मग तुमचं नाव सांगा. सांगतो. या 5.6 फुटी देहाला राजेंद्र म्हणतात. घरचे लोक प्रेमानं राजू म्हणतात. मित्र राजा म्हणून ओळखतात. मी इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला आहे. माझे वडील टेल्को कंपनीत अधिकारी आहेत. पर्वतीच्या बाजूला राज सदन म्हणून प्रशस्त बांगला आहे. आम्ही 2 भाऊ. थोरला कस्टम खात्यात मोठ्या हुद्द्यावर आहे. मला वाटतं एवढी ओळख पुरेशी आहे नाही का? तो बोलत असताना तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे होतं. फार बोलके डोळे वाटले तिला. विशेष म्हणजे त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्व तिला भलतं आवडलं. बोलताना तो डोळ्यांची विशिष्ट हालचाल करायचा, खांदे ओढवायचा. त्याच्या वागण्यात पुरुषी रांगडेपणा दिसत होता. त्यातल्या त्यात तो हळूवार वृत्तीचा भासला. अहंकाराचा तर लवलेश नव्हता. आपलं बोलणं संपून तो हलकेच म्हणाला, आता तुमची पाळी. त्याचवेळी त्या पोऱ्यानं 4 डिशेस टेबलावर आणून ठेवल्या. पाण्याचे ग्लास ठेवून तो निघून गेला. ती कशी बशी म्हणाली, अहो आधी खाऊन घ्या, मग मी सांगेन. का भूक लागली वाटतं? अहो असा खमंग वास नाकात शिरल्यावर जठराग्नी भडकणार नाही का? बरोबर आहे तुमचं, करा सुरू. हातात काटेरी चमचे घेऊन ते एक एक घास खायला लागले. खाता खाता तो तिला डोळ्याच्या कोपऱ्यातनं न्याहाळून घेत होता. नकळत ती ओझरता नेत्रकटाक्ष त्याच्याकडे टाकायची. नेमकी त्याच वेळी पकडली जायची. असा हा दृष्टीभेटीचा लपंडाव चालू झालेला होता. या गडबडीत पाण्याच्या ग्लासला तिचा धक्का लागला. ग्लास लवंडला. तिच्या कपड्यावर पाणी सांडलं. अरे अरे अरे, असा कसा धक्का लागला? असं म्हणून त्यांनी खिशात हात घालून स्वतःचा हातरुमाल काढला. तिच्या कपड्यावरचं पाणी टिपता टिपता पुन्हा म्हणाला, अहो कपडे खराब झाले की तुमचे? असू द्या हो, मी करते स्वच्छ.
तिच्या कपड्यावरचं पाणी टिपून झाल्यावर त्याने पुन्हा वेटरला हाक मारली आणि 2 कॉफी आणायला सांगितल्या आणि मग तिच्याकडे बघून म्हणाला, कॉफी चालेल ना? चालेल. कॉफी पान होताच तिने 20 रुपयाची नोट पुढे केली तेव्हा तो म्हणाला, अहो मी देतोय. नाही हां, आधी ठरल्याप्रमाणे आधी हे पैसे खर्च व्हायला हवेत. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानं डोळ्यांनी इशारा करताच ती म्हणाली, मी राणी पाटील. इथल्या कर्वे महाविद्यालयात मी BAच्या शेवटच्या वर्षाला आहे. इंग्रजी स्पेशल विषय आहे माझा. वडील खेड्यात आहेत. गावचे पोलीस पाटील आणि सरपंच आहेत ते, आणि त्यांची मी एकुलती एक कन्या. गुड. वडील कर्मठ वृत्तीचे आहेत का? अजिबात नाही. उलट नवीन नवीन गोष्टी अंगीकारणारे आहेत ते. जाती धर्म पाळतात का? नाही. जाती धर्माबद्दल उगाचच थोतांड मांडणाऱ्या लोकांविषयी त्यांना चीड आहे. आमच्या गावात माझे भाऊ नवमतवादी असल्यानं गावातल्या सर्व थरातल्या लोकांची स्वयंपाकघरापर्यंत वर्दळ असते. कुणालाही कसलंही बंधन नाही. हा प्रश्न विचारण्याचा माझा हेतू जरा वेगळा होता. माझ्या लक्षात आलं होतं. प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला होता. म्हणजे तुम्ही अशाच कोणत्या तरी. अगदी बरोबर. मी नवबौद्ध आहे, म्हणजे पूर्वाश्रमीचा हरिजन. दलित पॅन्थर संघटनेचा मी इथला कार्यकर्ता आहे. ओके. माझी जात कळल्यावर वाईट वाटलं नाही ना? माणसानं आपली जात कधीही लपू नये. उलट त्या जातीत जन्माला आल्याचा अभिमान बाळगावा या मताचा मी आहे. अहो मला कशाला वाईट वाटेल? उलट तुम्ही स्पष्ट बोललात, मला खूप आनंद झाला. एक मित्र म्हणून तुम्ही मला आवडला आहे. खरंच? हो, पण आता बाहेर अंधारही पडला आहे. अगं बाई, आता? बाई रागवतील ना? हो ना, पण सांगणार काय मी त्यांना उशीर व्हायचं कारण? सांगा मैत्रीण भेटली होती. नाही हां, मी खोटं नाही बोलणार. मग मी खरं खरं सांगेन. पण बाईंचा गैरसमज होईल ना? नाही होणार, विश्वास आहे माझ्यावर. मग चला. काउंटरजवळ येऊन त्याने बिल दिलं. ₹1.50 परत आले. ते पैसे तो परत करायला लागला तेव्हा ती म्हणाली, राहू द्या. अहो तुमचं आहे ते. एवढं हिशोबी असू नये हो माणसानं. लक्षात घ्या, किरकोळ हिशोब बरोबर ठेवले ना तर जीवनाचा हिशोब बरोबर मांडता येतो. चला, मी तुम्हाला वसतिगृहावर सोडून येतो. नको बाई, मुलींमध्ये काहीतरी वेगळी चर्चा व्हायची. असं केलं तर मी शिवाजीनगर नाक्यापर्यंत सोडतो. तिथून पुढे तुम्हाला पायी पायी जाता येईल. काहीच हरकत नाही. त्यांनी स्कूटर गर्दीतनं हळूच बाहेर काढली. शिवाजीनगर नाक्यापर्यंत आणली तेव्हा ती म्हणाली, थोडी पुढे घ्या. थोडंसं पुढे आल्यावर त्यांनी विचारलं, आता बास? नाही हो, आणखीन थोडं. आणखीन काही अंतर कापून झाल्यावर त्याने विचारलं, आता तरी? नाही हो, आणखीन पुढं. अहो वसतिगृह आलं आहे आता. बाजूला गाडी उभी करून तो म्हणाला, मी काय घाबरते होय कोणाला? नाही, घाबरू नका, पण मुलींना उगाच विषय मिळेल. मिळू द्या हो. प्यार किया तो डरना क्या? काय 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 म्हणालात तुम्ही काय म्हणालात आत्ता? तुम्ही नाही, तू म्हणा. मी आता काय म्हणू? नाही, मलासुद्धा तूच म्हणा. नको, मला तू आपलं राजा म्हणा. चालेल की राजा. खरं सांगू का राजा, पहिल्या भेटीच्या वेळीच तू माझं मन जिंकलं होतंस. माझ्या कपाळावरच्या जखमेतनं भळभळणारं रक्त बघून मला तुझ्या डोळ्यात साकारलेलं कारुण्य दिसलं होतं आणि त्या तुझ्या कारुण्यानं थबथबलेल्या डोळ्यांनी मला जिंकलं होतं. तेव्हाच मला आवडला होतास. नकळत माझ्या हृदयमंदिरात तुझी मूर्ती साकारली होती. इंग्रजीत फर्स्ट लव्ह असं काहीतरी म्हणतात ना, तसं म्हण हवं तर. पण त्याचवेळी मी तुला मनानं वरलं होतं. लव या शब्दाचं स्पेलिंग LOVE, हो का नाही? शब्द किती भारत असतंय बघ. L म्हणजे लेक ऑफ सॉरो, म्हणजे दुःखाचं सरोवर. O म्हणजे ओशन ऑफ टीयर्स, म्हणजे अश्रूंचा महासागर. V म्हणजे व्हॅली ऑफ डेथ, मृत्यूची दरी. आणि E म्हणजे एंड ऑफ लाईफ, म्हणजे जीवनाचा शेवट. म्हणून सांभाळून. मी सांगितलं ना, प्यार किया तो डरना क्या. खरं आहे, स्त्री जातीच्या मनाचा तळ सापडत नाही हे मात्र नक्की. तू पहिल्यांदा दिसलीस, अगदी भारावल्यासारखं झालं होतं मला. अप्रतिम सौंदर्य देवता समोर प्रकटल्याचा भास झाला होता मला. आणि काही वेळा अपघातसुद्धा चांगले ठरतात असं वाटलं होतं मला, नाही का? उगीच हरभऱ्याच्या झाडावर कशाला चढवतोयस? खोटं आहे का हे? आता बास.
हा अपघात कदाचित योगायोग असेल, पण लग्नगाठी आधी ठरलेले असतात. खरंच म्हणतेस? हो रे बाबा. मुलीला जन्माला घालताना ब्रह्मदेवानं तिचा जीवन साथीदार भूतलावर पाठवून दिलेला असतो. लक्षात घे राजा, आपली लग्नगाठ वरती स्वर्गात कधीच घट्ट झाली आहे. आपण दोघांनी एकमेकांना मनानं वरलं आहे. आपलं प्रेम उदात्त आहे, स्वर्गीय आहे. पण आपल्या दोघांचा पुढचा मार्ग मात्र खाचखळग्याचा आहे, काटेरी आहे. ही कल्पना आहे की? तरीसुद्धा पतंगासारखी ज्योतीवर उडी घेणार आहेस? कशी पटवून देऊ मी तुला? हे बघ, या विवाहाला समाजाचा विरोध असणार, तुझ्या नात्यागोत्यातल्या लोकांचा असणार, सगळा समाज आपल्या विरोधात जाणार. तेव्हा खंबीरपणे उभी राहशील? हे बघ, कितीही विरोध झाला तरी मी तुझीच असणार. तुझ्याशिवाय जगातले सगळे तरुण मला माझ्या भावाच्या ठिकाणी. माझ्या देहावर फक्त तुझाच म्हणजे तुझाच अधिकार. या माझ्या देहरूपी इमारतीचा मालक तूच. लग्न करीन तर फक्त तुझ्याशी, नाही तर मृत्यूला जवळ करेन. कळली तुझी प्रेमशक्ती. मला माझाच अभिमान वाटायला लागलाय की अशी जीवाला जीव देणारी प्रेयसी मला मिळाली. मीही तुला वचन देतो, आपल्या मिलनाच्या विरोधात कितीही मोठी शक्ती उभी राहिली तरी ती पार करून मी तुझ्यापर्यंत पोचेल. कोणीच मला रोखू शकणार नाही. गुड. तू इथून पुढे पायी पायी जा. आपल्या माणसाला अडचणीत टाकायचं नसतं. बरं, आता कधी भेटूयात? उद्या 4 वाजता इथेच थांबीन. मी येतो गाडी घेऊन. अच्छा, येते मी. ती घाईगर्दीनं वसतिगृहाकडे जायला लागली. तिच्या पाठमोरे आकृतीकडे तो बघत राहिला. अगदी दृष्टीच्या टप्प्या पलीकडे ती जाईपर्यंत तो बघत राहिला होता आणि ती दिसेनाशी झाल्यावर तो आपल्या स्कूटरवर बसला आणि तिथनं निघून गेला. श्रोते हो, हा होता प्रभाकर बागुल यांच्या देवमाणूस कादंबरीचा 9वा भाग, 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.